LS मराठीच्या लाईव्ह बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील आजची सुनावणी संपली। आता यावर सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी। पक्षाच्या स्ट्रक्चरमध्ये विधिमंडळ मोठा नाही, त्या आमदारांना अपात्र केलं पाहिजे। कपिल सिब्बल यांचा आजच्या सुनावणी दरम्यान युक्तिवाद। बातम्यांनुसार भाजपनं चुकीच्या पद्धतीनं सरकार तोडलं। लोकशाहीला घाला घालणाऱ्या या घडामोडी कपिल सिब्बलांचा कोर्टात युक्तिवाद। मुंबई पालिकेचे वादग्रस्त टेंडर मागे घेण्याचे महापौरांचे आदेश। महापौर रितू तावडेंची पत्रकार परिषदेत माहिती। केंद्र सरकारचा विरोधकांसमोर 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान विशेष अधिवेशनाचा प्रस्ताव। महिला आरक्षण आणि मतदार फेररचना विधेयकाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव। दूरदर्शनच्या महाभारत मधील अश्वत्थामाची भूमिका करणारे अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन। भिवंडीत उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास। राहुल गांधींचा अमित शहांवर निशाणा। गृहमंत्री चेहरा लपवतायत, राहुल गांधींचा आरोप। विद्यार्थी प्रकरणावर राहुल गांधींची ही अमित शहांवर टीका होती। शहांच्या अनुपस्थितीवर राहुल गांधींनी हा सवाल उपस्थित केला। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर ट्विट करत निशाणा साधलाय। पाहुयात राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय। देश के गृहमंत्री मुंह छुपा रहे हैं क्योंकि वो छात्रों के गुनेगार है। अजित डोवाल यांचे योगदान देशासाठी खूप मोठं। वशिला लावून हा पुरस्कार देण्यात येत नाही। रोहित टिळक यांची प्रतिक्रिया। संजय राऊतांशी यावर नक्की चर्चा करेन, रोहित टिळक यांनी म्हटलंय। राजकीय आरोप प्रत्यारोप चुकीचे आहेत। संजय राऊत यांचा अग्रलेख दुःखद आणि चुकीचा आहे असंही रोहित टिळकांनी म्हटलंय। तेव्हा हे विधान केलं गेलं होतं तेव्हाच मी हे सांगितलं होतं की हा एक राजकीय कार्यक्रम नाही, पुरस्कार नाही, राजकीय व्यासपीठ आहे। त्यांची बसून या पुरस्काराला जेव्हा सुरुवात झाली, आपण जर काही आधी बघितली तर विविध क्षेत्रातल्या लोकांना हा पुरस्कार दिला आहे। सर्वच राजकीय क्षेत्रात सुद्धा म्हटलं तर अनेक पक्षाच्या लोकांना हा पुरस्कार दिला। अनेक पक्षाचे लोक इथे पाहुणे म्हणून आले। ते गिराजींनाही दिलाय, अटल बिहारी वाजपेयींनाही दिलाय, पवारसाहेबांना दिलाय, मनमोहन सिंग साहेबांनाही दिलाय, प्राईम मिनिस्टरलाही दिलाय। अशा विविध क्षेत्रातल्या लोकांना हा पुरस्कार दिला गेला होता। त्याच्यामुळे त्याचं राजकारण खरं करायला नको। आश्चर्य वाटते की अशा प्रकारचं वक्तव्य आणि त्याच्यामार्फत करत अशी भाषा वापरून या पुरस्काराचा बद्दलही लिहिलं गेलं। मागच्या वेळेला पाहुणे तुम्ही कोणाला बोलवलं म्हणून त्याच्यावर एक मोठा आक्षेप त्यांनी घेतला होता, पण तेव्हाही सांगितलं की हे कुठल्याही सिच्युएशन बेस्ड हा पुरस्कार नसतो। जेव्हा ट्रस्टने ठरवलं गेलं किंवा जेव्हा गोलकरांना सुद्धा जेव्हा मी पत्र पाठवते अनेक महिने आधी पाठवलेलं होतं आणि त्याच्यानंतर एकदा ते ठरल्यावर DY पाटलांसारखी माणसं फार कमी जन्माला येतात असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना परिवाराच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली वाहिली। त्यांचं निधन मनाला वेदना देणारं आहे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। ज्ञानाचा महासागर हरपला अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांचं दुःखद निधन हे अतिशय मनाला वेदना देणारं आणि सगळ्यांच्याच मनाला चटका लावून जाणारी घटना आहे। त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये शिक्षण क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, सहकार क्षेत्रात आणि क्रीडा क्षेत्रात देखील भरीव
जे काम केलं ते महाराष्ट्र किंवा देश कदापि विसरू शकणार नाही. आणि सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये समरस होणारं हे व्यक्तिमत्व पद्मश्री डी.वाय. पाटील यांच्या रूपाने सातत्याने कार्यरत राहिले. ते पद्मश्री होते, ते बिहार, पश्चिम बंगाल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत गुंगी गुडिया हा शब्द वापरल्याबद्दल दौंडमध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. माफी मागा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी राष्ट्रवादीतर्फे देण्यात आला. दौंडमध्ये सपकाळांविरोधात राष्ट्रवादीनं घोषणाबाजी देखील केली. दौंड नगर परिषदेचे सगळे सहकारी माझे आम्ही सगळे मिळून याचा निषेध करत आहोत. ज्यांना गुंगी गुडिया म्हणायचे त्या इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या हे विचार काँग्रेस विसरलंय का? राजकीय मतभेद असू शकतात पण स्त्रियांचा सन्मान हा सर्वोच्च आहे. हे कार्यकर्ते दौंड नगर परिषदेचे सगळे सहकारी माझे आम्ही सगळे मिळून याचा निषेध करत आहोत. ज्यांना गुंगी गुडिया म्हणायचे त्या इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या हे विचार काँग्रेस विसरलंय का? राजकीय मतभेद असू शकतात पण स्त्रियांचा सन्मान हा सर्वोच्च आहे. डी.वाय. पाटलांनी महाराष्ट्राला फार मोठं देणं दिलं असं म्हणत काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी कुटुंबियांसमवेत राज्याला सुधारण्याचा प्रयत्न केला असं देखील खरगे यांनी म्हटलंय. त्यांच्या कुटुंबियांना सावरण्याची शक्ती मिळावी असं देखील यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं. डी.वाय. पाटिल जी का अंतिम दर्शन लेने के लिए आया हूँ. मैं कल पार्लियामेंट में था तो मुझे ये समाचार मिला, दुखद समाचार. मुझे बहुत बड़ा दुख हुआ क्योंकि मैं उनको 30-40 साल से जानता हूँ और वो एक अच्छे व्यक्ति, खास करके एजुकेशन में, स्पोर्ट्स में और अपने समय में उनको जो कुछ भी अवसर मिला या गवर्नर बनने का या सेंट्रल मिनिस्टर बनने का, उन्होंने सब काम ठीक ढंग से करके अपने महाराष्ट्र को भी मदद की, कोल्हापुर को बढ़ाया, शिक्षण क्षेत्र में भी काम किया. मैं समझता हूँ इतना बड़ा जो देन उन्होंने इस एरिया के लिए दी है, इस महाराष्ट्र के लिए दी है, वो बहुत ही हम सभी उसकी स्तुति करते हैं. भंडाऱ्याच्या डोंगरीत जळालेल्या अवस्थेत मतदार ओळखपत्र आढळली. परिसरात एकच खळबळ उडाली. दोषींवर कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काही दिवसातल्या आजारपणामुळे त्यांचं निधन झालं. चंद्रकांत पाटलांकडून दुःख व्यक्त. सीसीएमपी नोंदणी निर्णयाविरोधात राज्यव्यापी आंदोलनाला गोंदियात पाठिंबा. IMA, माड, आसामी संघटनेचा संप. लातूरमधील धने गावातील 134 कुटुंबांचं घराचं स्वप्न पूर्ण. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुलांचं वाटप. सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचा बारामतीच्या काटेवाडीत निषेध. ग्रामस्थांचं जोडे मारो आंदोलन. काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख. हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेकडून जबरी चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक. 1,20,000 ऐवज जप्त. परभणीच्या गंगाखेडमध्ये कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि रोगराई पसरली. घंटागाडी 8 दिवस वार्डात फिरकत नसल्यानं नागरिक संतप्त. अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव. पुण्यातील विमाननगरमध्ये
झिशान हॉटेलला आग, अचानक आग लागल्यानं धावपळ. काँग्रेसच्या वक्तव्याचा अमोल मिटकरींकडून आक्षेप. काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची माफी मागावी, अमोल मिटकरींची मागणी. नवी मुंबईत खाकी गणवेशावर आगार परिसरातच दुहेरी अर्थ असलेल्या गाण्यावर रील बनवणं पडलं महागा. एसटी महामंडळानं 3ही कर्मचाऱ्यांचं केलं तात्काळ निलंबन. वसई आणि नालासोपारा रेल्वे स्थानकादरम्यान नाट्यमय घडामोडी घडल्या. मानसिक रुग्ण तरुणानं लोकल ट्रेन थांबवल्या. मोठ्या प्रयत्नांनंतर त्या तरुणाला रुळांवरून सुरक्षितपणे बाजूला हलवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दीपक यांच्या घरी कॉक्रोच कोअर कमिटीची बैठकीला सुरुवात. 10 ते 12 सदस्य बैठकीमध्ये सहभागी. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठीचं लाईव्ह बुलेटिन.